काही पाऊल खुणा काळानुसार पुसल्या जातात, पण काही आठवणी मात्र मातीशी घट्ट रुजून राहतात. चिपळूणच्या सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेचं हे प्रांगण आज एका वेगळ्याच भावूक क्षणाचं साक्षीदार बनलं. निमित्त होतं आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाहाचं, पण या गर्दीतही एका झाडानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हे केवळ एक झाड नाही, तर हा एक जिवंत इतिहास आहे. 16 जानेवारी 2009 आजपासून तब्बल 17 वर्षांपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या हातांनी हे रोप इथं लावलं होतं. आज त्या रोपाचा एक वृक्ष झालाय. आमदार शेखर निकम जेव्हा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना या झाडाबद्दल सांगत होते की दादांनी हे झाड कधी आणि कसं लावलं, तेव्हा सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात कमालीची आपुलकी आणि कौतुक पाहायला मिळालं. आपल्या पतीनं प्रेमानं लावलेल्या आणि जोपासलेल्या त्या वृक्षाला पाहून श्रीमती सुनेत्रा पवार भावूक झाल्या. त्यांनी अत्यंत श्रद्धेनं त्या झाडाला स्पर्श केला, त्याला वंदन केलं. राजकारणाच्या धावपळीत आणि संघर्षातही निसर्गाशी जोडलेलं हे नातं किती निखळ असतं याची प्रचिती या क्षणानं दिली. आपल्या माणसानं लावलेल्या या झाडाकडे पाहतानाच तो अभिमान आणि ती ओढ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. सह्याद्री शिक्षण संस्था, ज्याची पायाभरणी स्वर्गीय गोविंदराव निकम यांनी केली. पवार कुटुंब आणि निकम परिवार यांचे संबंध पिढ्यानपिढ्यांचे आहेत. म्हणूनच या संस्थेच्या आवारात असलेल्या स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या स्मारकालाही सुनेत्रा पवार यांनी अत्यंत आदरानं अभिवादन केलं. माणसं येतात आणि जातात, पण त्यांनी लावलेली ही झाडं आणि जोपासलेली नाती पिढ्यानपिढ्या सुगंध दरवळत ठेवतात. सावर्डेच्या या मातीत आज नात्यांचा असाच एक ओलावा पाहायला मिळाला, जो शब्दांच्या पलीकडचा होता. प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी, चिपळूण.